आज एक अतिशय महत्त्वाच्या विषय संदर्भात त्यापेक्षाही एक आमच्या शिर्डी मतदारसंघाच्या दृष्टीने आणि आपल्या राज्याच्या दृष्टीने एक ऐतिहासिक क्षण आपण दिनांक 23 तारखेला आपण साजरा करणार आहोत. श्री गणेश निबे त्यांनी निबे ग्रुपच्या माध्यमातून आपण नवीन जी शिर्डी येथे MIDC कार्यान्वित केली होती त्या ठिकाणी साधारण 200 एकराच्या परिसरात संरक्षण उत्पादनाचा एक मोठा प्रकल्प सुरू करतायत. त्याचं उद्घाटन 23 तारखेला आहे आणि देशाचे आपले संरक्षण मंत्री माननीय राजनाथ सिंग साहेब येत आहेत. मला प्रथमतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं खरं त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांनी या डिफेन्स क्लस्टरकरता शिर्डीची निवड केली आणि त्यांच्याच पुढाकाराने प्रयत्नानं हा प्रकल्प त्या ठिकाणी सुरू होतो आहे. माझ्या या ठिकाणी उपस्थित राहण्याची 2 कारणं आहेत. एकतर ते शिर्डी मतदारसंघात तो प्रकल्प सुरू होतो आहे. दुसरं श्री गणेश निबे हे माझ्याच शेजारी गावचे राहणार आहेत. कोलार म्हणून गाव आहे माझ्या मतदारसंघातील. पण मी त्यांना म्हटलं तुम्हीच आता या प्रेसशी बोललं पाहिजे, पण त्यांना फार त्याची काही सवय नव्हती. त्यांनी मला विनंती केली की आपण माझ्यासाठी तुम्ही या आणि मलाही त्यांनाही मला मनापासून धन्यवाद द्यायचे गणेशजींना. त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये भूमिपुत्र म्हणून शिर्डीमध्ये हा प्रकल्प सुरू करण्याचं ठरवलं आहे. मी या प्रकल्पाविषयीची माहिती आणि या संदर्भात जी काही त्यांनी केलेली कार्यवाही ते आपल्याला सांगतील अशी त्यांना मी विनंती करतो. नमस्कार. मी प्रथमच अशा पत्रकार परिषदेत बसतोय काम करायची सवय असल्यामुळे. सर्वप्रथम धन्यवाद. आपण आपला अमूल्य वेळ काढून आपण इथपर्यंत आला. आपण सगळे आपला अमूल्य वेळ काढून इथपर्यंत आपण आला. प्रकल्पाविषयी पार्श्वभूमी म्हणजे सर्वप्रथम प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजींचं मी मनपूर्वक आभारी आहे की त्यांनी आम्हाला या छोट्याच्या स्टार्टअपला आत्मनिर्भरच्या अंतर्गत मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समध्ये आम्हाला काम करायला संधी मिळाली सर्वप्रथम. त्यामुळे आणि ग्राउंड लेवलला सरांनी सगळ्या अप्रुव्हलपासून सगळ्या गोष्टींना एक खंबीरपणे साथ देऊन हा प्रकल्प 12 महिन्यात उभा झाला. जागा घेतल्यापासून तर आजपर्यंत 12 महिन्यामध्ये प्रकल्प उभा राहिला आणि देवेंद्रजींनी खंबीरपणे या प्रकल्पाला महाराष्ट्रात उभा करायचा आणि शिर्डीमध्ये उभा करायचा निर्णय घेतला. त्यांचा मी मनापासून आभारी आणि ऋणी आहे. या प्रकल्पाची पार्श्वभूमी अशी आहे की हा आर्टिलरी शेलचा प्रकल्प आहे. त्याच्यामध्ये आर्टिलरी बॉम्ब शेल 155, 120, L-15, 125 हे 4 प्रकारचे आर्टिलरी शेल्स असतात. टँक्स आणि आर्टिलरी शेल 155, 120, 125 आणि L-15 हे 4 प्रकारचे बॉम्ब शेल असतात. ही बॉम्ब शेलची कॅपॅसिटी 5 लाख पर ॲनम एवढी मोठी कॅपॅसिटी आहे. 5 लाख पर ॲनम बॉम्ब शेल जगातली ही 3री कॅपॅसिटी आहे. तर ह्या आत्मनिर्भरच्या अंतर्गत सांगायचं तात्पर्य की ही पूर्ण मेक इन इंडिया डेव्हलप झालेली टेक्नॉलॉजी आहे. आपली ह्या टेक्नॉलॉजीसाठी आणि याला लागणाऱ्या रॉ मटेरियलसाठी आपली डिपेंडन्सी आज 0 आहे. तर आपण कुठल्या क्षणी भारत मातेवर तर कुठलाही प्रसंग आला तर 5 लाख बॉम्ब शेल बॉर्डरवर पोचतील एवढी ताकद निर्माण केली. नुसते बॉम्ब शेल हार्डवेअर निर्माण नाही केलं, त्याच्याबरोबर लागणारं TNT टाय नायट्रेट टोनिंग RDX आणि HMX हे पण त्या दिवशी आपण मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजीचं उद्घाटन आहे. तर 25,000 टन कॅपॅसिटी TNTची आपण बनवली. एवढी मोठी कॅपॅसिटी फक्त चायनाकडे, त्यानंतर भारतात बनली. हा 4th लार्जेस्ट TNT कॅपॅसिटी ही आपण नगर जिल्ह्यातच बनवत आहे 2000 एकरमध्ये. त्याचं पण त्या दिवशी भूमिपूजन आहे आणि त्या प्लॅन्ट रेडी आहे त्या दिवशी दाखवण्यासाठी. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट की त्या दिवशी आपण बायो CNG सरांच्या
मार्गदर्शनाखाली आपण पहिला बायो CNG 99% प्युरिटी असलेला प्लॅन डेव्हलप केला. आपण त्या दिवशी तो कमिशनिंग करत आहे. त्यामुळे ग्रीन ग्रास, नेफिन ग्रास वरती हा प्लॅन डेव्हलप केला. मडवरती शुगरकेनची मड, त्याच्यावर आपण हा प्लॅन डेव्हलप केला. सक्सेसफुल प्लॅन 10 टनचा साताऱ्यामध्ये कमिशनिंग केला, पायलट प्रोजेक्ट. त्या धर्तीवरती आता शिर्डी या 200 एकरमध्ये बायो CNG चा प्लॅन आपण फायनल केला आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये आणि 12 महिन्यामध्ये 1 लाख सिलेंडर पर डे 100% CNG आपल्या भारतात बनणार. तर तो प्लॅन आपण त्या दिवशी उद्घाटन करत आहोत. त्यानंतर 300 किलोमीटर युनिव्हर्सल रॉकेट लॉन्चर्स हा भारतातला जो टेक्नॉलॉजी गॅप होता. 300 किलोमीटर युनिव्हर्सल रॉकेट लॉन्चर्स आज आपल्या भारताकडं पिनाका रॉकेट लॉन्चर्स आहे. तो अनगाइडेड 70 किलोमीटर्स आहे आणि नेव्ही इंडस्ट्रीने बाबांच्या कृपेने हा 300 किलोमीटर गाइडेड रॉकेट्स हा आपण डेव्हलप केला. आपण त्या दिवशी मिनिस्टर ऑफ डिफेन्सला हँडओव्हर करत आहे. त्या दिवशी आपण लॉटरी ॲम्युनिशन सुसाईड ड्रोन हा 100 किलोमीटर, 300 किलोमीटर, 1000 किलोमीटर्स त्या दिवशी आपण डिस्प्ले करत आहोत. त्यानंतर शिप माउंटेड युनिव्हर्सल रॉकेट लॉन्चर आपण त्या दिवशी डिस्प्ले करत आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आज भारतामध्ये जी मोठी स्पेसची गॅप होती त्या दिवशी आपण पहिला सॅटेलाइट्स लॉन्चिंगची डेट कळवत आहे. त्याला म्हणतात ऑप्टिकल सॅटेलाइट 35 सेंटीमीटर इन ऑर्बिट, लिओ ऑर्बिटवरती हा सॅटेलाइट आपण पुढच्या 4 to 5 मध्ये इस्रोच्या डेटवर आपण लॉन्च करत आहे. त्याला ऑप्टिकल सॅटेलाइट 35 सेंटीमीटर हा सॅटेलाइट आपण त्या दिवशी डेट अनाऊन्स करत आहे. ते जी काही गॅप भारत मातेच्या रक्षणासाठी आणि पूर्ण भारतीयांसाठी आवश्यक आहे ती आपण करायच्या दिवशी प्रयत्न करत आहोत. ही पूर्ण पार्श्वभूमी 200 एकरची आहे ती आपल्याला मी एक्सप्लेन केली. कितना एम्प्लॉयमेंट जनरेट होने वाला है? हाँ? कितना एम्प्लॉयमेंट जनरेट होने वाला है और आपका इन्वेस्टमेंट कितना है? इन्वेस्टमेंट कॉस्ट क्या है? टोटल 200 एकर्समध्ये 1000 करोडची इन्व्हेस्टमेंट आहे. 1000 करोडची. त्यापैकी आतापर्यंत 600 करोड इन्व्हेस्टमेंट झाली आहे साईडवरती. एम्प्लॉयमेंट 2000च्या आसपास एम्प्लॉयमेंट डायरेक्ट MSME त्या दिवशी आपल्याबरोबर जे MSME आपल्यावर काम करतात त्या दिवशी 100 MSMEs आपण स्टॉल लावतो आपल्याबरोबर आणि त्याला फ्री ऑफ कॉस्ट दिला आहे. कोणाकडून चार्ज घेतलेला नाही कारण ते पण माझ्यासारखे मोठे झाले आहेत. तर त्यांना आपण स्टॉल दिला आहे. डिफेन्स PSUचं पण स्टॉल आहे आणि NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज त्यांचा पण स्वतःचा स्टॉल आहे की जेणेकरून छोट्या छोट्या स्टार्टअप MSME लिस्ट झाल्या पाहिजे. त्यासाठी त्या दिवशी 2 दिवसाचा फंक्शन आहे. इट इज अ कॉन्फिडेन्शियल क्वेश्चन. हे थोडं ओपनली बोलू शकत नाही कारण सगळ्या टेक्नॉलॉजी या स्ट्रॅटेजिक टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे पुढे ओपनली आपण सांगू शकत ऑर्डर बुक वगैरे. सगळ्यांनी पहिला क्वेश्चन आहे की आपलं ऑर्डर बुक पुढच्या 10 वर्षाकरता बुकड आहे आणि 70% एक्सपोर्ट आहे. 70% एक्सपोर्ट आहे कारण काय हे सगळं खूप क्रिटिकल आहे काही गोष्टी सांगणं. कारण बाकी ओपन इंडस्ट्रीमध्ये मी सगळं बोलू शकतो पण डिफेन्स वर्ड आला का मग दॅट इज अ व्हेरी डिफिकल्ट फॉर सर. कमर्शियली मला कुठली गोष्ट करायची असेल तर मला BSc आणि NSE त्यांना इंटिमेट करावं लागतं आधी कारण प्रेस कॉन्फरन्स कमर्शियली आहे. माझी कंपनी माझी लिस्टेड कंपनी NSE लिस्टेड आहे. सगळ्या कंपन्या NSE लिस्टेड BSc लिस्टेड आहे. कमर्शियल मी काही पब्लिश केलं आणि त्याला इंटिमेट नाही केलं आणि तुम्हाला सांगितलं तर मी इज व्हेरी क्रिटिकल फॉर मी. दॅट इज द रिझन. म्हणजे इंटेन्शन माय नेटिव्ह प्लेस इन शिर्डी. तुम्ही खूप इम्पॉर्टंट प्रश्न विचारला. 96 मध्ये सरांनी आमच्या शिर्डी हॉटेलचं उद्घाटन केलं. माझ्या बाबांचं सरांनी शिर्डी हॉटेल उद्घाटन केलं. जर आपण सगळेच जण अर्बनमध्ये येऊन फॅक्टरी टाकली तर रुरलमध्ये कोणीच जाणार नाही. म्हणून हा बाबांना केलेला 25 वर्षापूर्वीचा संकल्प होता. श्रद्धा आणि सबोरी. श्रद्धा 25 वर्षापूर्वी ठेवली, सबोरी मला आत्ता भेटली. माझा पहिला व्यवसाय सरांच्या विटनेस 96 मध्ये सर मंत्री होते. सर हॉटेलला आले आणि शुगर केन ज्यूस हा माझा पहिला व्यवसाय.
96मध्ये 5 वर्ष हा करून हा संघर्ष उभा करून हा 200 एकरचा मिसाईल कॉम्प्लेक्स 35 लाख स्क्वेअर फूटची प्रॉपर्टी ही आपण 12 महिन्यात उभी केली आणि ही पूर्ण स्टेट ऑफ द आर्ट म्हणजे भारत मातेसाठी कुठं बाहेर जायची गरज नाही आता आपण सक्षम आहे हे फक्त सक्सेस सरांच्या देवेंद्रजींच्या आणि प्राईम मिनिस्टरांच्या आत्मनिर्भर संकल्पनेतनं झालेलं आहे संधी भेटली आम्हाला काम करायला 70% एक्सपोर्ट आहे तुम्ही म्हणताय 70% एक्सपोर्ट कुठल्या कंट्रीजसाठी आपण हे सगळं इथनं कॉन्फिडेन्शियल आहे ना कुठल्या कंट्रीज नाव सांगणं मला टफ जॉब आहे कारण तुम्ही बघता रोज वार सिच्युएशन काय आहे ब्रह्मोस का एक ही कंट्री में एक्सपोर्ट होता है फिलीपींस ओके एक ही कंट्री में एक्सपोर्ट होता है और ब्रह्मोस के पार्टनर इंडियन गवर्नमेंट 100% नहीं है रशियन भी है ओके इसे जब वो फाइनलाइज हुआ डॉक्यूमेंट पे जब डिसाइड हुआ कि डिक्लेयर करना है तब डिक्लेयर किया है क्योंकि ये मिनिस्टर ऑफ डिफेंस में मैं आपको सबको एक ही रिक्वेस्ट करूंगा कि मिनिस्टर ऑफ डिफेंस में सब स्ट्रैटेजिक डिसीजन होती है कुछ कंट्री का हमारा रिलेशन अच्छा है कुछ कंट्री रिलेशन का हमारा ठीक नहीं है दैट इज द रीजन कि कोई एक्सपोर्ट कंट्री का नाम बता नहीं सकता और वैल्यू बता नहीं सकता Given that the artilleries that you manufacture are going to be dependent on the critical raw materials, zero. So how are you going to secure the supply for your raw materials? Completely, this entire raw material production in India, and so many companies export to India to by global also. So how are you going to like secure those raw materials? But Critical. we already developed. We already developed on this. Our main USP in Navy Group is metallurgy. Yeah. Okay. So do you think that India has got the India has got that defense grade metallurgy ready Completely, for India? completely. Or do you think there is a huge Shipbuilding, gap compared to the shipbuilding. China I will give the example. Shipbuilding DMR 249 completely developed ArcelorMittal. Small arms completely developed by CGSW. Whatever the metallurgy developed in India, I will provide the all OEMs this metallurgy be required, and personally developed all metallurgy within India. But given that these OEMs are securing the supplies from countries like China, No. and China being the huge controller of critical. This type of the technology, this type of the raw material, nobody allowed export within by global. Okay, so these are all indigenous. Completely indigenous. सगळे उद्घाटनाला या 23 तारखेला Please come to everyone and see the facility, raw material for one of the Japanese company based in Pune. I will share the technical data. He developed this raw material and completely zero import content in our artillery shell. And artillery shell is a filled shell, not for empty shell. Power filling line also in-house developed. Single base propellant in-house developed. RDS in-house developed. HMX in-house developed. TNT, tie natter toning. Nobody support to us for technology transfer to India. So you think it will also lead to another industrial ecosystems in the MSMEs like fabrication units, casting, Very big level. auxiliary units. More than 300 to 400 MSME depend to us in Shirdi. And nearby 2000 acre means ammunition complex that also required chemical industry. You think there is going to be another industrial park for these MSMEs? Yeah. रमेशजी, आता इथे कसं होतं आता बाकीचे डिफेन्स कॉरिडोर्स आहेत तुम्ही तामिळनाडूमध्ये बघितलं यूपीमध्ये बघितलं डेडिकेटेड डिफेन्स कॉरिडोर आहेत तिकडे अँसिलरी इंडस्ट्रीज डेव्हलप झालेल्या आहेत किंवा होत आहेत आता तुम्ही ह्याच्यासाठी म्हणजे तुमची कंपनी तर मॅन्युफॅक्चर करतेच आहे पण त्याच्या बाजूला अँसिलरी इंडस्ट्रीज उपलब्ध असतील किंवा आहेत कसं होणार सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्ही विचारला. अहमदनगर जिल्हा, अहिल्यानगर, औरंगाबाद, सिन्नर ह्या ठिकाणी कुठली ऑटोमोबाईल हब नाही आहे, कुठलंही स्ट्रॅटेजिक डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग नाही. दॅट इज रिझन आम्ही ही फॅक्टरी शिडल नेली का जेणेकरून विदिन 1 hour डिस्टन्सवरती हे सगळे ॲक्सिडेंट आज 300 MSMEज आम्ही इन पेरोल करतो आहे की ह्या इंडस्ट्रीला आम्ही पहिलं जॉब आउटसोर्स करतो आहे आणि नियर बाय शिर्डी जे रेडी असतील ते त्यांनी काम स्टार्ट करावं. पण मेक इन इंडियाचा प्रॉब्लेम हाच आहे की तुम्ही एरोस्पेस सेक्टर बघितला किंवा डिफेन्स सेक्टर बघितला या इंडस्ट्री इतक्या निश आहेत की त्यासाठी तुम्हाला स्किल्ड मॅन पॉवर मिळणं कठीण होऊन जातं. आता शिर्डीसारख्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे मी शिर्डीसारख्या ठिकाणी म्हणत नाही पण इन जनरल तुम्हाला हे स्किल्ड मॅन पॉवर हे तुम्ही कसं हे करतो एकदम फार महत्त्वाचा क्वेश्चन.
साहेबांच्या फॅमिलीचा दृष्टिकोन जो आहे दूरदृष्टिकोन ते तुम्हाला एक्सप्लेन करतो. सरांनी जेव्हा हा 500 एकरचा डिफेन्स क्लस्टर डिक्लेअर केला त्याच्याबरोबर त्यांनी टाटा ट्रेनिंग सेंटर पण डिक्लेअर केलं, ज्या ठिकाणी 1000-2000 मुलांना ट्रेनिंग देऊन पूर्ण महाराष्ट्राला प्रोव्हाइड करण्यासाठी सरांच्या पर्सनल एफर्टने, म्हणजे एकमेक व्यक्तिमत्व आहे की फक्त इंडस्ट्रीकरता फोकस नाही केला, ट्रेनिंग सेंटरसाठी फोकस केला. टाटाने CSR फंड करून ट्रेनिंग सेंटर उभा करायचा निर्णय घेतला, लँड अलोकेट झाली, टाटा तिथे इन्व्हेस्टमेंट करून आज हजारो मुलांना ट्रेन करणार आहेत. त्याच्याबरोबर ही पण तिथे घेतली शिर्डी कनेक्टिव्हिटी, शिर्डी एअरपोर्ट सरांनी पाईप प्रवास करून शिर्डी एअरपोर्टला अक्वायर केलेली आहे. शिर्डी ऑपरेशन झालं त्यांचं. पूर्ण ऑपरेशन शिर्डी आहे, म्हणजे कनेक्टिव्हिटी मॅटर संपला. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही सर्वे केला. मग अहिल्यानगरमध्ये 2000 एकरचा अम्युनिशन कॉम्प्लेक्स, 1000 एकरचा CNG कॉम्प्लेक्स अँड 200 एकरचा मिसाईल कॉम्प्लेक्स. म्हणजे 3200 एकरची थोडक्यात जागा आहे, त्याच्यावरती 3 वेगळे कॉम्प्लेक्स. जिल्ह्यात अंतर्गत दोन वेगळ्या ठिकाणी, अलग अलग ठिकाणी, एक सुपामध्ये आहे, अहिल्यानगरमध्ये आहे आणि शिर्डीमध्ये. शिर्डी प्रकल्पांसाठी तुम्हाला राज्य आपल्या ह्याच्याकडून सरकारकडून किंवा केंद्राकडून सबसिडी किंवा काय देण्याचा खूप चांगल्या प्रकारे मदत आहे. आम्ही सबसिडीची मागणी त्या पद्धतीत कधी केली नाही का आम्हाला सबसिडी पाहिजे म्हणून, कारण एक्सपोर्ट मार्केट ऑपॉर्च्युनिटी खूप चांगली आहे, फर्स्ट फोकस. अँड ह्या जो शेल बनला आहे हा गायडेड फ्यूज आहे, म्हणजे याच्यामध्ये त्याला सिल्वर बुलेट म्हणतं. हा गायडेड फ्यूज बनलेला आहे, त्यामुळं डिमांड फॅक्टरी सुरू करायच्या आधीच बुक आहे आणि ॲडव्हान्स पण आले. सांगायचं का हां, तर निश टेक्नॉलॉजीवर जे काम झालेलं आहे, फर्स्ट प्रायोरिटी आपली कंट्री, आपल्या देशाने महाराष्ट्रामध्ये शिवरायांपासून काय आलेलं आहे, युद्ध सुरू होतं आणि युद्ध संपतं. तर ही जो आपला ब्लडमध्ये आहे ते आपण ब्लड मेंटेन करायचा प्रयत्न करतो. सर, मला त्या फक्त 1000 एकरची जागा आपली कशासाठी आहे म्हणाला तुम्ही? CNG आणि 200 एकर मिसाईल मिसाईल कॉम्प्लेक्स आणि 2000 एकर अम्युनिशन कॉम्प्लेक्स. So how your startup will help to the drone technology as India is emerging player in South Asia for the drone technology? Today we successfully trial last 15 days before in Pokhran and Joshimath 100 kilometer guided drones, LM, loitering ammunitions, 10 kg warhead, successful CP 2 meters. आता इथे स्क्रीन असेल मग स्क्रीनवर लगेच डेमो दाखवला असता. म्हणजे कुठलीही टेक्नॉलॉजी पूर्वनाशी नाही आहे, कम्प्लिटली रेडी. आणि ड्रोन कॅपॅसिटी 1000 ड्रोन कॅपॅसिटी शिर्डीला बनते पर ॲनम. 1000 ड्रोन, 1000 रॉकेट्स. ही टेक्नॉलॉजी इतकी निश आहे, तुम्ही अक्वायर केली, डेव्हलप केली, काय कसं केलं? हे जॉईंट डेव्हलपमेंट आहे एका कंट्री बरोबर. नाही आता आवश्यकता नाही. प्रॉब्लेम काय आहे की आपले अख्खे वर्ल्ड आपला मित्र आहे आणि अख्खे वर्ल्डमध्ये 4 लोक पण आपले कई केसेस हैं. जैसे कि कुछ दिन पहले हमने देखा था कि DRDO अहिल्यानगर में कुछ आर्मर्ड व्हीकल्स का जो है टाइप हुआ था, या जो है वो इंडियन आर्मी में रिक्रूट करने वाले थे. तो आने वाले दिनों में वो AI पे भी जो है काम करने वाले कि आर्मर्ड व्हीकल्स में जो है कहीं ना कहीं AI प्लेटफॉर्म इंस्टॉल किए जाए. तो आप भी उसके कुछ प्लानिंग कर रहे हैं कि ऐसे जो आर्मर्ड व्हीकल्स है, एडवांस्ड आर्मर व्हीकल्स हैं, उसमें AI टेक्नोलॉजी? हमें आर्मर्ड व्हीकल हमारा कोई काम नहीं है. आर्मर्ड व्हीकल के ऊपर जो रॉकेट है वो हमारा काम है. अच्छा, जो 3 आपके इन्वेस्टमेंट है, जो आपने 3 प्रोजेक्ट बताए, ये कुल मिला के 2000 करोड़ जॉब जनरेट करेंगे? नहीं ज़्यादा. मैंने अपने क्वेश्चन शिरडी का 2000 है. आपने शिरडी का क्वेश्चन पूछा, मैं शिरडी का आंसर दिया. अच्छा, टोटल एम्प्लॉयमेंट नहीं, टोटल थोड़ा सा क्लैरिफाई करिए. 5000 टोटल करके बताइए. टोटल एक तो शिरडी का जो आप इनॉग्रेशन करने वाले हैं उसका आपने पहले बताया, करेक्ट. और बाकी चीज कहाँ पर है, कितने दूर है वहाँ से, वो श्रीगोंदा अहिल्यानगर में है. बाकी मेजर सारा थोड़ा सा बताइए एम्प्लॉयमेंट कितना जनरेट 5000 एम्प्लॉयमेंट डायरेक्टली इनडायरेक्टली एम्प्लॉयमेंट रहेगा. एंड 3 प्रोजेक्ट के लिए 500 अबो MSME डिपेंड रहेगी. और इसमें सबसे क्रिटिकल स्पेस बिजनेस. नहीं, श्रीगोंदा में क्या बनने वाला है? अम्युनिशन पार्क, एमुनिशन पार्क. ये बेलवंडी बेलवंडी श्रीगोंदा तालुका, वो MIDC को दिया है. एमडीसी 600 एकड़ जमीन दिया हुआ, 1000 600 एकर्स. 600 एकर आहे. CNG नियर बाय शिर्डीज आहे, त्या लँड अजून अलोकेशन झाले नाही म्हणून आम्ही थोडं डिक्लेअर करत. and 2000 acres which is near Supa. सांगितलं की त्याच्याकडनं पुढच्या वर्षी पण त्यांनी पुढच्या महिन्यापर्यंत Supa. 1000 सिलेंडर्स In Parner तालुका in MIDC. हां, लँड 10 लाख तुम्ही ते फिगर सांगितलं.
1000 एकरचा जो CNG प्लांट आहे त्याची कॅपॅसिटी 1 लाख सिलेंडर पर डेची कॅपॅसिटी पर डे. कधीपासून होणार आहे सर? स्टार्ट झाल्यानंतर मी तुम्हाला पर इनॉग्रेशनला बोलवेन. आता छोटा प्लांट टाकला आहे शिर्डी 200 एकरमध्ये, त्याची कॅपॅसिटी पर डे 1000 सिलेंडरची. कॉमर्शियल आहे की हा कंप्लीट टोटल प्रोजेक्ट कॉस्ट किती आहे? टोटल आता शिर्डीमध्ये 1000 करोडची इन्व्हेस्टमेंट आहे. सर प्रोजेक्ट कॉस्ट मोर दॅन 3000 करोड आहे. 3000 करोड. चला थँक्यू. आता since तुमची सगळ्या listed शुभेच्छा. company आहे, हो. त्याच्यामध्ये स्टेक होल्डर्स कोण आहेत हे थोडा समजलं तर खूप बरं होऊन जाईल. आपण स्टॉक एक्सचेंज मध्ये काय नाव आहे? निबे लिमिटेड, NIBE निबे लिमिटेड. Completely NIBE. त्यामुळे तुम्ही प्रमोटर जरी असला तरी आय एम शुअर बाकी स्टेक होल्डर असतील त्याच्यात. हा पब्लिक ट्रेडिंग मध्ये चालतं. पब्लिक शेअर होल्डर पब्लिक शेअर होल्डर आहेत हां. ऑफकोर्स, पण बाकी मेजर स्टेक होल्डर्स कोण आहेत तुमच्या? नाही 60% बाकी 40% पब्लिकमध्ये. 40 मधले सगळ्यात जास्त पर्सेंट कोणाचे? असं नाव सांगणं मला डिफिकल्ट आहे. आय एम नॉट प्रिपेअर. सर आता आम्ही डायरेक्ट प्रश्न विचारला, तुम्ही डायरेक्ट उत्तर देत नाही. नाही नाही, पण तुम्ही आजचा अजेंडा जो आहे वेबसाईटवर जा, ते मिळेल माहिती त्याच्यावर. आजचा तुम्ही NEC वर गेले ना तुम्ही डोमेन डाउनलोड करा लगेच म्हणून तुम्हाला लपून ठेवण्यासारखं काहीच नाही ना. पण आजचा डिस्कशन हे आहे की 23 तारखेला महाराष्ट्रामध्ये आपल्याला सगळ्याला अभिमानास्पद गोष्ट आहे की आपण 5 लाख बॉम्ब शेलची कॅपॅसिटी बनवली आहे. फॅक्टरी रेडी. Factory ready. व्हेरी गुड. आपली ताकद वाढवलेली आहे आणि ते सगळे या कार्यक्रमाला विनंती सगळ्यांना. हां. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.